नमस्कार, प्रतीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया आळूच्या पानांची वडी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे आळूचे पानं, डाळीचं पीठ लागणार आहे। ते मी 1 कप आणि अर्धा कप असं 1.5 कप डाळीचं पीठ घेतलं आहे। 1/4 तांदळाचं पीठ घेतलं आहे। अर्धा चमचा जिरे, 1 चमचा लाल मिरची, अर्धा चमचा हळद, थोडा गूळ घेतला आहे, थोडा आमसूल घेतला आहे आणि थोडीशी तीळ लागणार आहे आपल्याला। कारण आमसूल आणि गूळ टाकल्यानंतर आळूच्या पानांनी आपल्या घशामध्ये खवखव होत नाही, त्यासाठी आमसूल हे खूप गरजेचं आहे। आणि आमसूल टाकल्यामुळे आपल्याला गूळ पण टाकावाच लागेल। आपण आळूची पाने अशी लाटून घ्यायची, म्हणजे या दशा आहेत ना त्या सगळ्या लाटल्या जातात आणि आपला रोल तुटत नाही। मी हे सगळे पानं आधी लाटून घेतले आहे, स्वच्छ धुवून घेतले आहे। आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला आधी पीठ घ्यायचं आहे। हे 10 पानांसाठी पीठ आहे एवढं। जिरे थोडे मॅश करून घेऊया आपण। हळद आणि लाल तिखट पूर्ण लागणार आहे आपल्याला। अर्धा चमचा मीठ लागेल, आणि गूळ आणि आमसूल हे मी आधी भिजत घातलं होतं। 10 मिनिटं भिजत घातले तरी चालेल। ते पण आपण मॅश करून घेऊया। हे पाणी आपण गाळून टाकायचं याच्यामध्ये। थोडा आमसुली कलर येईल त्या पाण्याला, पण चवीला खूप छान होतात। थोडे आंबट, गोड, तिखट छान चव येते त्याला। हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करूया। पाणी आपण थोडं मिक्स करायचं त्याच्यामध्ये, पूर्ण नाही ओतायचं, नाहीतर आपलं पीठ पातळ होऊ शकतं। हे बघा, असं घट्ट पीठ लागणार आहे। आपण आता आळूची वडी लावूया। मी हात आधी स्वच्छ धुवून घेतले आहेत, त्यानंतर मी लावते। दुसरं पान आपण या दिशेने ठेवूया, अपोजिट साइडने। पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आपल्याला सगळीकडे। नंतर हे पाणी इकडून ठेवूया आपण। तीन किंवा 4 पानांचा रोल केला तरी चालेल। मी इथे 4 पानं घेतली। त्यानंतर आपण या दिशेने फोल्ड करू दे।
नंतर या दिशेने पण करून घेऊया. आपल्याला वरून परत पीठ लावायचं आहे. नंतर वरून फोल्ड करूया. इथे पण व्यवस्थित पीठ लावून घेऊया. त्यानंतर आपला रोल असा हळूहळू करून घेऊया. आपला रोल कंप्लीट झाला आहे. आपल्या आळूच्या वडीसाठीचे रोल तयार करून झालेले आहे. नंतर मी तीळ पण थोडी वरून टाकली आहे. इकडे साईडला वगैरे लावून घेतली. आणि आळूची वडी आता उकडायला ठेवूया. त्यासाठी मी आधी कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकलं होतं. ते गरम झालं आहे आपलं. त्याच्यामध्ये आपण चाळणी वगैरे ठेवून घेऊया, म्हणजे वाफेने व्यवस्थित शिजेल ते. आता त्यामध्ये आपण या आळूच्या वडीचे रोल ठेवून घेऊया. उरलेलं पीठ असं बाहेरून लावून घ्यायचंय. इकडे साईडने पण लावायचंय. आता निदान हे 10 ते 15 मिनिट आपण उकळून घेऊया, म्हणजे व्यवस्थित शिजतील ते आपल्या आळूच्या वड्या. असे ठेवून घेतले की आपण त्यावर झाकण ठेवूया. आळूची वडी लावून 15 मिनिट झाले आहे. आता आपण ताट काढून बघूया आपली वडी झाली आहे का नाही ते. आपण सुरी टाकून बघूया मध्ये. आपली वडी तयार झाली आहे. आता गॅस आपण बंद करूया. नंतर या वड्या गार झाल्या की आपण कट करूया. आपण त्या डीप फ्राय पण करू शकतो, नाही तर शेलो फ्राय पण करू शकतो, आपल्या आवडीनुसार. आपली आळूची वडी आता गार झालेली आहे आणि मी ते व्यवस्थित कट करून घेतले, बारीक पीस केले चांगले त्याचे. आणि आपला तवा पण आता तापलेला आहे. तर आपण शेलो फ्राय करून घेऊया, कारण डीप फ्राय केल्यानंतर खूप ऑइली होतं ना ते, म्हणून आपण शेलो फ्राय करूया. हे सगळे व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे. तेल टाकूया आपण त्यावर. आता एक बाजूने व्यवस्थित फ्राय झाले आहे. आपण ते पलटी मारून घेऊया. आपला तवा गरम झालेला होता म्हणून पटकन फ्राय झाले आहे ते. सगळे एक एक करून आपण अशी पलटी मारून देऊया. छान कलर दिसतोय त्यांचा. खायला पण खूप छान खुसखुशीत होतात. आता ही खालची बाजू पण आपण अशी व्यवस्थित भाजून घेऊया, म्हणजे कुरकुरीत होती छान आपली आळूच्या वड्या. आपली आता दोन्ही बाजूने आळूची वडी फ्राय झाली आहे. ते आपण काढून घेऊया. गॅस बंद करूया. अशाच बाकीच्या पण वड्या आपण अशाच फ्राय करून घेऊया. मस्त झालंय खुसखुशीत. आपली आळूची वडी आता तयार झाली आहे. मस्त खमंग आणि खुसखुशीत. नक्की ट्राय करा, खूपच छान लागते. खाऊन बघा. ही बघा किती छान दिसते, मस्त.